जाने क्या बुरा है क्या भला। सो गाईज, तुम्ही जो पाहत आहात बाबा तुंगनाथ, हा मंदिर वर्ल्ड मधला हायेस्ट शिवाय टेम्पल मध्ये येतो. तो हॅलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईज, केदारनाथ आणि बद्रीनाथ सिरीजमधला आज पार्ट 6 आहे आणि आज आपण चाललो आहे ते म्हणजे तुंगनाथ मंदिर दर्शनासाठी. आणि तुंगनाथ मंदिराबद्दल जी काही माहिती भेटेल ती मी तुम्हा सर्वांना पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करीन, एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करीन. आणि या ब्लॉगमध्ये गाईज तुम्हा सर्वांना तुंगनाथ ट्रेकिंगसुद्धा पाहायला भेटणार आहे, जी काही अवघड असणार आहे. फक्त 4.5 किलोमीटरची ट्रेकिंग आहे, पण ती अवघड आहे असं सर्व म्हणतायत. पण आपण ते स्वतःहून जाऊन अनुभवूया आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊया. आणि हा आहे गाईज, तुम्हाला ब्लॉग लेट पाहायला भेटत आहेत कारण की इकडे रेंजचा भरपूर प्रॉब्लेम आहे आणि लाईटचा सुद्धा, कारण की टेम्परेचरनुसार, वातावरणानुसार इकडे संपूर्ण क्लायमेटच चेंज होतो आणि लाईट्स वगैरे जात आहेत आणि त्यामुळे मला तुम्हाला ब्लॉग्स दाखवायला उशीर होतो आहे. तर जेवढं माझ्याकडून होईल तेवढ्या लवकर मी तुम्हाला ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर चला आता आपण जाण्यासाठी तुंगनाथ मंदिरात निघण्यासाठी निघूया. चला आता आपण निघूया गाईस जाण्यासाठी. गाईस, वाजलेत 7:45 आणि आपला चेकआउट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, सगळे आपापले बॅग घेऊन आले आणि ते बॅग आता आपल्या बसमध्ये लोड होत आहेत. सो गाईस, तुंगनाथला पण चाललो आहे आणि भरपूर अशी ट्रॅफिक लागली आणि इकडे बघा सगळं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. ट्रॅफिक बघा गाईज, भरपूर अशी ट्रॅफिक लागली आहे आणि इकडून तुंगनाथ मंदिर जो आहे तो 18 किलोमीटर दाखवते लांब. आपली बरेचशी माणसं आलेली, ते गेले जागा बघायला. कुत्र बघा इथं किती भारी आहे ते. काय झालेलं पुढं? काय झालेलं? रस्ता जाम झालेला आहे पुढं. आता जेसीबीने साफ करत होईल, 5 मिनिटात क्लिअर होईल. निघूया. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. सो गाईज, 2 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण तुंगनाथ मंदिराच्या पायथ्याशी पोचलोय आणि इकडून पायथ्यापासून ते मंदिरापर्यंतचं ट्रॅकिंग आहे 4.5 किलोमीटर. बघूया आपल्याला किती वेळ लागते पोचायला वर. आणि तुंगनाथ मंदिरातले रस्ते खूप हार्ड आहेत, बघू शकता. सीडी नाही आहे, प्लेन रस्ते आहेत, पण खूप चढणीचे रस्ते आहेत, हार्ड रस्ते आहेत. आणि इथं घोडे पण आहेत काहीच, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथंच दम लागला विचार करता, इथवरती जाऊ का नको जाऊ. हा,
विचार करता वरती जाऊ. हम घोड़े के चक्कर में किती टायमान पोहोचणार आता बघू कसा वेळ किती वेळ लागतो. काय करतो भाई. मंडळी तुम्ही जर येताय आणि तुम्हाला जर चढण्यासाठी पॉसिबल असेल तरच ही ट्रेकिंग करा तुंगनाथ मंदिराची. कारण की माझं वजन आहे कमी तरीसुद्धा मला खूप हार्ड जाते वर चढण्यासाठी. खूप म्हणजे खूप हार्ड ट्रेकिंग आहे. हे बघा गाईज यांनी घोडा केलाय. किती भरले? 2400 रुपये येऊन जाऊन 2400. सो गाईज 2 किलोमीटर क्रॉस केलेत आणि पूर्णपणे थकलोय. कारण की खूप कठीण ट्रॅक आहे आणि अजून 2.5 किलोमीटर चढायचं आहे. हे बघा आपले भाऊ आहेत सगळे. अर्धे गेले घोड्यावर आणि बाकी सगळे चालत चालले. कसा काय एक्सपिरियन्स? एक नंबर. किती किलोमीटरचे चालले? आता 1.5 किलोमीटर चालला असेल. सो गाईज केदारनाथ तर काय वाटलं नाही पण हा तुंगनाथ मंदिर जो आहे ह्याने पूर्णपणे थकवला. हा बघा अजून हा मंदिर आहे व्हाईटवाला आणि तो जो तुम्हाला झेंडा दिसतोय की नाही माहिती नाही तो आहे चंद्रशिला. आणि बघा इकडे बसलेत आपले. इथं आहे केदारनाथ भोले बाबा आणि इकडे आहे तुंगनाथ भोले बाबा. चला आता थोडासा ट्रॅक राहिला आहे 1 किलोमीटरचा. सो गाईज केदारनाथ ट्रॅकिंगला जेवढं दमलो नाही तेवढं या ट्रॅकिंगला दमलोय. भरपूर अशी कठीण ट्रॅकिंग आहे. या ट्रॅकिंगला कोणी हलक्यात घेऊ नका आणि येत असाल तर खालूनच घोडे करा माझ्या मते. चला आता 1 किलोमीटरचं ट्रॅकिंग राहिले. 1 किलोमीटरचं ट्रॅकिंग क्रॉस करूया आणि तुंगेश्वर भोले बाबाचं दर्शन करूया. बोलो जय भोले. गाईस ओम नमः शिवाय. तर चला आता फायनली आपण आलोय मंदिराच्या परिसरात आणि तुम्ही बघू शकता हे आहे तुंगेश्वर महादेवाचं मंदिर तुंगनाथ मंदिर. चला आता दर्शन करून घेऊया. सो गाईज तुम्ही जो पाहत आहात बाबा तुंगनाथ हा मंदिर वर्ल्ड मधला हायेस्ट शिवाय टेम्पल मध्ये येतो. जगातील. आणि आपण आता दर्शन केलं. 1 वाजता बाबाचं दर्शन मंदिर बंद झालं आणि परफेक्ट आपण 1 वाजता दर्शन केलं. लिंगाचं सुद्धा दर्शन झालं आपलं. आता आपण खाली उतरण्यासाठी ट्रेकला सुरुवात करतो. सो गाईज आता आपलं दर्शन झालंय आणि आपण आता आलोय फोटोशूटसाठी. तुम्हाला व्ह्यू बघा तुम्ही किती छान व्ह्यू आहे. बघा किती छान व्ह्यू आहे. आणि ती तुम्ही वर पाहतात ते माणसं चाललेत बघा सगळे. ती आहे चंद्रशिला. अजून 1 ते 1.5 किलोमीटर वर आहे.
तिकडे काय आहे माहीत नाही, पण माझे पाय दुखत आहेत म्हणून मी वर नाही जात. सो गाईस, तुम्ही जर तुंगनाथ मंदिरात दर्शनासाठी येत आहे तर 12च्या पहिल्या या, 12 वाजताच्या पहिल्या, कारण की 1 वाजता दरवाजे बंद होतात आणि 40 ते 50 मिनटं वेट करायला लागतं दर्शनासाठी. आणि त्या काळात आपल्याला मंदिराच्या आजूबाजूला उभे राहून देत नाही किंवा फोटो पिक्चर्स काढून देत नाही. आणि आता आपल्यासोबत आहेत प्रथमेशला आपण विचारूया. प्रथमेश, किती वर्ष झाली तुला, किती वेळेला तू आलास इकडे? 3 वेळा. आणि आतमधल्या शिवलिंगाचं तुला दर्शन झालं का? हा फर्स्ट टाइम आहे. 2 वेळा आम्हाला बंद भेटलेलं लांब, आणि 2 नंतर आतमध्ये जाऊन नाही देत गाभाऱ्यात. म्हणजे आमचं आज गाभाऱ्यामध्ये दर्शन झालं. आणि गाभाऱ्यामधल्या जो शिवलिंग आहे तो जरा युनिक आहे. युनिक नाही, जो केदारनाथचे पंचकेदार आहे ना त्यातला भाग आहे. आणि सगळीकडे तुम्ही लिंग बघितलं असाल. इकडचा लिंग जरा म्हणजे वेगळाच होता बघण्यासाठी माझ्यासाठी. आणि खूप डेंजर अशी ट्रेकिंग आहे. आता आम्ही चढताना आम्हाला जवळजवळ किती तास लागले? चढताना 2 तास लागले. 2 तास लागले. आणि उतरताना तर त्याच्यापेक्षा बेकार काम आहे, रिस्की काम आहे. शुभांगी बघा आमची दमली, जावई पण दमले. चला आता खाली उतरून थोडाफार नाश्ता करू आणि मग निघूया रूमवर. शुभांगी कैसा आहे? थंड करणं. अरे खाऊ तरी दे. खाल्ला तिने? नाही खाल्ला. एक घास खाल्ला. राहिलं खाल्ला तिने 1 घास, म्हणून तर बोललो मी. सो गाईज, आपण आता हॉटेलमध्ये बसलो आहे. आता मेनू कार्डमध्ये बघूया आपल्याला काय ऑर्डर करायचं आहे. तर मेनू कार्ड तुम्ही बघू शकता. रेट्स लिहिलेत आणि डिशेस लिहिलेत. तर आपण राईस बघूया, राईसमध्ये काय आहे. आणि राईस ऑर्डर करूया, थोडाफार खाऊया आणि बसमध्ये जाण्यासाठी निघूया. आणि हॉटेल बघू शकता तुम्ही. इकडचे हॉटेल कसे आहेत बघा, उत्तराखंडमधले. आणि गाईज, हा हॉटेल आहे तो तुंगनाथ पायथ्याच्या बाजूलाच आहे. सो गाईज, मी आता जेवणामध्ये व्हेज पुलाव मागितलं आहे, ऑर्डर केलं आहे. बघूया आता कसा लागतो आहे, तुम्हाला सांगतो. सो गाईज, तुम्ही जर तुंगनाथ मंदिरात दर्शनासाठी येत आहे तर मंदिरासमोरच बुग्याल हॉटेल चोपता नावाचं हॉटेल आहे. इकडे जेवणासाठी या, कारण की यांचं जेवण आहे तो खूप छान आहे. टेस्ट वगैरे भरपूर आहे, छान आहे. आणि प्राईस खूप कमी आहे. आणि त्याचं हॉटेल आहे ना, ही बघा, ही तुम्ही कमानी बघू शकता. ही कमानी आहे आणि यांच्या समोरच त्यांचं हॉटेल आहे. सो गाईज, आपलं आता जेवणसुद्धा झालं आहे आणि दर्शनसुद्धा झालं आहे. तर आपण आता चाललो आहे, परतीचा प्रवास करतो आहे, घरी चाललो आहे. पिपलकोटीला पण आजचा स्टे आहे आणि तिथं आपण हॉटेल घेतलेत. तिथंच आपला आजचा स्टे आहे. आणि उद्या सकाळी आपण जाणार होते म्हणजे बद्रीनाथ धामला. चला आता आपल्याला बसमध्ये बसूया आणि जाण्यासाठी निघूया हॉटेलवर पिपलकोटी. तर गाईज, नानी बघा कशी आली. नानी बघा आमची नानी. हे लिहिलं नानी, वलकच नाही. एवढा वेळ उशीर झाला यायला. नाना बघा, नाना. तो गाईज, फायनली 2 तासाच्या अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलेलो आहे हॉटेलवर. आणि हॉटेल बघून खूप छान वाटलं, कारण की खूप छान हॉटेल आहे. हॉटेल अजय पॅलेस. बाहेरून तर खूप छान दिसतं. मी बघा गाडी जस्ट उतरलो. 6:30 वाजता बसलेलो, 9 वाजले. चला आता बघूया आतमध्ये कसं आहे हॉटेल. सो गाईज, तुम्हाला आता रूम टूर देतो. हो, 1 नंबर.
तुम्हाला बाथरूम दाखवतो. एक नंबर. तुमचा रे गांधी 100-50-100च्या नोटा. अरे भीमराव माझा रुपया बंदा आहे रे कोटी. उद्या फुल पार्टी. आतमध्ये गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान ग, पालखीला नाचून गुलाल उधळून चैत्राचे महिन्यान ग, चैत्राचे महिन्यान. आई तुझा डोंगर साजते. मेनू काय आहे? भात आहे, मिक्स भाजी आहे, सोयाबीन चिली आहे आणि मध्ये खीर आहे. एकदम अप्रतिम जेवण बनवलेलं आहे आणि सुंदर असं जेवण. आणि आम्ही खुश झालो एकदम मस्त. जेवण एक नंबर आहे.